सामना करतील सॅटर्डे नाईट संघाच्या गोलंदाजीचा पॉवर प्लेचा पहिलं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जय ठाकूर. पहिला चेंडू सरळ दिशेने पंच केलेला आहे. तिथे झेल घेण्याची जरूर शक्यता होती. झेलापर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी तो झेल सोडण्यात आला. पहिल्या चेंडूवर लगावलेल्या कणकणीत चौकाराने सुरुवात होत आहे अरान इंडियन संघाच्या धावफलकाची. डीजे पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार लगावला. आता पाहूया जय ठाकूर. आता मात्र चांगला चेंडू काहीसा पुढे लेंथ केली होती आणि बॅटच्या आतली कडा घेत चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. डाव्या हाताचे गोलंदाज आहेत उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच बाहेरचं वळण प्राप्त करून देत असतात आणि अडचण निर्माण करून देत असतात. त्या अडचणीमध्ये काही फलंदाज सफल ठरतात काही फलंदाज असफल ठरतात. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं हेमंत पाटील यांना बाद होताना परंतु आता त्यांचेच बंधू लतिकेश पाटील पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावून सुरुवात केलेली आहे आणि आताच लोअर फुलटॉस अपील जोरदार आहे परंतु पंचांचा इशारा फलंदाज लतिकेश पाटील होतील बाद. काय झालं मैदानामध्ये पहिला चेंडू हळूवार गतीचा हलक्या हाताने खेळून काढला. कोणतीही रिस्क घेण्याची शक्यता नाही कारण लतिकेश पाटील यांच्या रूपाने एक प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत. संघाला सावरावं लागेल पार्टनरशिप्स बिल्ड कराव्या लागतील ही जाणीव या फलंदाजांना ठेवावी लागेल. मैदान आपण पाहतात शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालयाचं हे मैदान सुसज्ज स्वच्छ आणि आकर्षक असं मैदान आणि या मैदानावर रेखाटली जाणारी ही स्पर्धा हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024. तत्पूर्वी मैदानामध्ये अजून एक वैयक्तिक क्रमांक 2 ची सफलता जय ठाकूर यांना प्राप्त होईल. फलंदाज सिद्धेश होतील बाद. डीजे
दिसतील. आता मात्र फटका फसलेला आहे. मिड विकेट मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांकडे संधी आहे आणि तिथे अप्रतिम असा झेल कोणाचा होता, झेल कोणाच्या वाट्याला आला, परंतु सफलता आली संघाच्या वाट्याला. फलंदाज क्रमांक 3 महत्वाचे फलंदाज स्वप्नील शिंदे होतील बाद. डीजे आपल्या संघातील संघासाठी खेळत नसतात, परंतु त्याच दरम्यान प्रेषित यांची बॅटिंग आपण पाहतात. प्रेषित यांनी खेचलेला फटका आपण पाहतात. सरळ दिशेने लगावला षटकार गोलंदाजाच्या आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. डीजे नवीन गोलंदाज अमन कड्डू येथील गोलंदाजी मार्क करताना सामोरे जातील प्रेषित म्हात्रे. पहिला चेंडू किती खोलवर बसला पहा. खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्याच कारणाने मात्र फलंदाजांना बीट करण्यामध्ये गोलंदाज समर्थ राहिलेले आहेत. अजूनपर्यंत एक सुद्धा हाय स्कोरिंग सामना आपण पाहिलेला नाही. एका सुद्धा सामन्यामध्ये फलंदाजांना पूर्णपणे प्रभावी ठरताना पाहिलेलं नाही. त्याचं कारण ठरलेलं आहे ही खेळपट्टी. खेळपट्टीने गोलंदाजांना साजेसं असं समर्थन दिलेलं आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतली. गोलंदाज सुद्धा तेवढेच चतुर, गोलंदाज सुद्धा तेवढेच चालाक. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात केली जात आहे अमन कद्दू यांच्या माध्यमातून. प्रमुख फलंदाज आता बाद झालेले आहेत. लतिकेश पाटील असतील, स्वप्नील शिंदे असतील. अजून एक चांगला चेंडू
अजून एक निर्धाव चेंडू. अमन इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. लागोपाठच्या 3 चेंडूंवर फलंदाजांना केलं बीट. त्याच दरम्यान जिथे गोलंदाज वर्चस्व गाजवत होते काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु ठरला असफल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. आजचा दिवस आपण पाहत आहात 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आजच्या दिवशी आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा हेमन स्मृती प्रीमियर लीग 2024. इथे काय झालं, पुन्हा एकदा फलंदाजांची चुकी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. प्रेषित मात्रे डीजे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु मागील चेंडूवर काहीसा खोलवर राहिला होता आणि या चेंडूवर काहीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली चेंडूने. चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक अमन यांच्या या षटकातील. अप्रतिम असं षटक हाताळलं, इकॉनॉमिकल असं षटक हाताळलं. सुरुवातीचे 3 चेंडू प्रेषित मात्र यांना पूर्णपणे बीट केलं. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात माघारी परतवलं आणि आता चेंडू सुद्धा निर्धाव. शेवटचा चेंडू अपील केली जात आहे, परंतु निर्धाव चेंडूने होईल या तिसऱ्या षटकाची समाप्ती. फक्त 1 धाव संख्येचं षटक. अजूनपर्यंत या स्पर्धेतील सर्वात इकॉनॉमिकल षटक हाताळलं अमन कद्दू यांनी. चांगली गोलंदाजी. त्याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा सत्कार समारंभ आम्ही इथे पार पाडत आहोत. वेळात वेळ काढून मंडळाला सहकार्य केलं, या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आलात त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभार मानत आहोत. तर मी विनंती करेन की मंगेश साळेकर साहेब आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अतुल माने यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान इथे पार पाडावा. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान पार पाडला जाईल. हर्षद म्हात्रे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. शौकीन लोंढे मी आपल्याला विनंती करेन की हा शुभ सन्मान आपण आपल्या हस्ते पार पाडावा. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदर सन्मान इथे पार पाडला जाईल. तर मी विनंती करेन की सचिन जाधव साहेब आपण सुद्धा आपला आदर सन्मान स्वीकारावा. जितू डॅनियल मी आपल्याला विनंती करेन की हा शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडावा. रवी राजू आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा आपला आदर सन्मान स्वीकारावा.
तसेच श्री निर्भय म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे आणि आपले स्थान ग्रहण करावे. आपलं आमच्या हेमंत स्मृती मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. निर्भय म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे. वळूया आपण सामन्याकडे. मैदानामध्ये काय होत आहे? मैदानामध्ये होत आहे 9+1. भीमर चेंडू हाताळला गोलंदाजांनी आणि कदाचित हा दुसरा चेंडू होता, दुसरा भीमर चेंडू होता. त्या कारणाने पंचांनी गोलंदाजांना बाद घोषित करत इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. गोलंदाज बदलावे लागतील. आधीच काहीशी अतिरिक्त धावसंख्या खर्च करत असताना गोलंदाजांना असं बदलवणं मात्र काहीसं महागडं ठरू शकतं सॅटर्डे नाईट संघासाठी. पाहूया धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 32. 3 षटके आणि 1 चेंडूची पूर्तता झाल्यानंतर 32 धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू असेल. नवीन गोलंदाज संकेत, त्यांना सामोर जातील फलंदाज तेजस. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. इथे चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये इथे झेल सोडला जातो. झेल उडत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत परंतु झेल काय प्राप्त करता येत नाही. त्याच दरम्यान अजून एक खराब पैकी अतिरिक्त धावसंख्या 1 ऍड होईल. तेजस मात्र विकेट जाईल की ते काय झालं मैदानामध्ये? हाताला तेल लावून खेळत आहेत खेळाडू. कोणाच्या हातामध्ये तो चेंडू बसत नाही. ना क्षेत्ररक्षक, ना गोलंदाज, ना यष्टीरक्षक, फक्त सुटत होता आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाजांना. 3 धावसंख्या मिळवल्या फलंदाजांनी. सिरियस क्रिकेट चाललेला असताना मध्ये थोडासा मनोरंजनाचा भाग सुद्धा येतो आणि तो भाग असा असतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डाव्या हाताचे फलंदाज सामोरे जातील संकेत यांच्या गोलंदाजीला. वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे 37. अजूनही 3 चेंडू शिल्लक. इथे मात्र फटका उडालेला आहे उंच. क्षेत्ररक्षक धावत जोरदार येत आहेत परंतु चेंडू पायाने अडवला जातो जवळजवळ गोलंदाजांच्या हातामध्ये. तिथे पुन्हा एकदा गफलत. जे चित्र मागील चेंडूवर पाहिलं होतं ते चित्र या चेंडूवर सुद्धा पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र फलंदाजांना लक फॅक्टर इथे आपल्या बाजूने धावसंख्या मोजण्यामध्ये काहीसा सफलता भेटत आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या चेंडूंमधून 1 चेंडू येईल निर्धाव. आता मात्र शेवटचा चेंडू. फलंदाज विवेक. शेवटचा चेंडू शिल्लक. विवेक फलंदाज. आणि हा चेंडू सुद्धा बीट. गुडलेनचा चेंडू पहा. गुडलेनवरील लाईन पूर्णपणे यशस्वी ठरली, पूर्णपणे प्रभावी ठरली फलंदाजांसमोर. ही लेंथ, ही लाईन जर कदाचित सुरुवातीच्या काळात आजमावली असती तर मात्र काहीसा सफलता, एवढी अतिरिक्त धावसंख्या खर्च केली नसती. एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर
अरान इंडियन संघाची धावसंख्या धावफलकावर असेल 39. एकोणचाळीस धावसंख्या धावफलकावर अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूंमागे किती धावसंख्या आकारली जाईल? आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उच्चांक राहिलेला आहे 46 धावा, ज्या पहिल्या सामन्यामध्ये द किंग्स संघाने मिळवल्या होत्या. सक्सेसफुली डिफेन्स सुद्धा केल्या होत्या आणि असाच खेळ करत राहिले पुढील सामन्यामध्ये सुद्धा ठरले पात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. आता पाहूया नवीन गोलंदाज प्रतीक शेवटचे 6 चेंडू शेवटचं षटक घेऊन येतील, शेवटचं षटक हाताळतील. पहिला चेंडू चांगला चेंडू गुडलेंथ वर पडून काहीसा बाहेर राहणारा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने केली जात आहे या षटकाची सुरुवात. डाव्या त्याचे फलंदाज नाही तर गोलंदाज आहेत आणि फलंदाज उजव्या हाताचे हे समीकरण असलं तर त्यामध्ये नक्कीच गोलंदाज मात्र वरचढ ठरत असतात. सुरुवात तर तशीच झालेली आहे, परंतु येता येता मात्र तेजस यांचा हा फटका आपण पाहतात आणि त्या फटक्यावर प्रतिम आडू 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 काय क्षेत्ररक्षण आहे. जवळजवळ लॉंग ऑफ मध्ये उपस्थित होते, तिथून धावत येत लॉंग ऑफचं क्षेत्र कव्हर केलं, क्षेत्र कव्हर सुद्धा केलं, झेल सुद्धा प्राप्त केला आणि माघारी परतवलं तेजस यांना. डीजे चला, प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. ज्या पद्धतीने अंतिम 2 संघांतील खेळाडूंना कूलर्स दिले जाणार आहेत, त्याच पद्धतीने एक अतिरिक्त कूलर प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या स्वरूपात सुद्धा इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तरी ज्या प्रेक्षकांना सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण या लकी ड्रॉ मध्ये आपले नाव नोंदणी करण्यासाठी व्यासपीठाजवळ यावे अथवा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचतील त्यांच्यापर्यंत आपली नावे पोहोचवावीत. प्रेक्षकांना विनंती असेल, लकी ड्रॉ केला जाईल आणि लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकांचं नाव निघेल त्यांच्यासाठी इथे मात्र एक कूलर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. निळकंठ पाटील आपले सुद्धा इथे सहर्ष स्वागत आहे. हेमस्मृती मित्र मंडळातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. याला जोर दिला नाही. चला, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सचिन हजारे, काय चेंडू होता, उत्तर नाही सापडत आहे. बुंद्यात टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, गोलंदाजांचं ब्रह्मास्त्र, गोलंदाजांचं कौशल्य आपल्याला चेंडूवर दिसून येतं. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक.
शेवटच्या चेंडूवर जोरदार पुल केलेला आहे, परंतु ताकद कमी पडली. संत असं वातावरण आहे, हवेची कमतरता आहे आणि या हवेच्या कमतरतेमध्ये मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन माघारी परतले शेवटच्या चेंडूवर सचिन हजारे. आपण तिसरं षटक पाहिलं होतं अमन यांचं एका धावेचं आणि त्याचीच पुनरावृत्ती करत असताना प्रतीक यांनी साथीला साथ देत असताना हाताळलं पाचवं षटक फक्त आणि फक्त एका धावसंख्येचं. आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर सॅटर्डे नाईट संघ अरान इंडियन संघाला फक्त 40 धावसंख्येवर रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. 41 धावसंख्येचं आव्हान असेल सॅटर्डे नाईट संघासमोर या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती.
सलामीला आले आणि दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्या प्रेशर मध्ये तो प्रेशर काही समाविष्ट करता आला नाही. झाले यष्टीचीत, झाले बाद. अमन आता नवीन फलंदाज अमन करोतिया. अमन कडू बाद झाल्यानंतर त्यांचे बंधू विक्की करोतिया आलेले आहेत उर्फ आडू. नवीन फलंदाज, चांगला अनुभव आहे. YP11 संघाकडून खेळत असताना बरीच वर्षे घणसोली क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेमध्ये बरेचसे सामने आपल्या संघाला सुद्धा जिंकवून दिलेले आहेत. आता पाहूया स्कोरलेगच्या दिशेने खेळण्यात आला चेंडू, परंतु गेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. एक धाव मिळाली, धावसंख्या धावफलकावर लागली. आता मात्र सॅटर्डे नाईट संघाची दोन धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. काय षटक हाताळलेले तेजस यांनी. सुरुवात चांगली करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडूने होत्या पहिल्या षटकाची समाप्ती. टाळ्या वाजतील, कारण त्या पद्धतीचं प्रदर्शन होतं, त्या पद्धतीचं षटक हाताळलं होतं तेजस. हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतात हेमंत स्मृती मित्र मंडळाच्या आयोजनाखाली. आणि आयोजन जसं भव्य दिव्य आहे, आयोजन जसं आकर्षक आहे, तसाच आकर्षक असा खेळ राहिलेला आहे अजूनपर्यंत या खेळाडूंचा. संपूर्ण आपण क्षेत्र पाहिलं, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अनेक उत्कृष्ट अशा कामगिऱ्या या खेळाडूंच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिल्या. फक्त घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडूच नव्हे, तर मात्र ज्या खेळाडूंना या स्पर्धेने खेळण्याची संधी दिली, सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून अतिशय उत्तम असा खेळ राहिलेला आहे. हॅलो लतिकेश पाटील घेऊन आलेले आहेत आपल्या संघाचं दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि त्यानंतर आल्यानंतर मात्र सुरुवात केली होती एका धावेने, त्यामध्ये भर पडेल अतिरिक्त धावसंख्येची. वाईड बॉल. 41 धावसंख्येचं आव्हान आहे आणि या 41 धावसंख्येमधून फक्त उंचावर उडालेला आहे. मंदार पाटील झेला आले आणि झेल प्राप्त केला जात आहे. सफलता क्रमांक 2 प्राप्त होत आहे अरान इंडियन संघाला. विक्की करोतिया होतील बाद.
नवीन फलंदाज महेश फलंदाजी मार्कवर. जयेश आपल्या नॉन स्ट्रायकिंग एंडवरून एक एंड धरून ठेवलेला आहे. सलामीला आले होते, 2 फलंदाज बाद होताना पाहिले, परंतु एक एंड धरून ठेवलेला आहे जयेश यांनी. आणि आले आले इथे मात्र बॅट मधून आवाज पहा, बॅट मधून लगावलेला फटका पहा. क्षेत्र आहे मिड विकेटचं. स्वप्नील शिंदे यांच्या डोक्यावरून लगावलेला हा षटकार आलेला आहे महेश यांच्या बॅट मधून. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार लगावून महेश यांनी सुरुवात केलेली आपल्या वैयक्तिक खेळीची. षटकाराने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली, धावसंख्येला आकार आलेला दिसत आहे आपल्याला 10 वर. फटका चांगला होता, 6 धावेचा होता, षटकाराचा फटका होता. आता पाहूया, आता मात्र इथे खराब चेंडू, खेळपट्टीच्या बाहेर पडलेला पंचांचा इशारा. चेंडू असेल नो बॉल. जिथे फलंदाज आल्या आल्या सेट होताना दिसले होते त्यांना मात्र अजून एक संधी असेल फ्री हिटच्या चेंडूची. लतिकेश पाटील घेऊन येतील हा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू आता पुन्हा एकदा वाईड. अजूनही फ्री हिट ऑन असेल, अजूनही ती संधी उपलब्ध असेल फलंदाजांकडे मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटचा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळून काढला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत बघत राहिले. काहीशी दुविधा मनस्थिती होती का असा प्रश्नचिन्ह उभा राहतो समोर. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणे शिल्लक काहीसे खर्चिक ठरले. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या होत्या तेजस यांनी, परंतु आता मात्र काहीशा अतिरिक्त धावसंख्या, 1 षटकार अशा पद्धतीने थोडेसे खर्चिक ठरत आहेत लतिकेश पाटील. 1 धाव मिळवली. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जयेश ठाकूर येथील फलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर 14. वाईड बॉल, वाईड बॉल. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा विनंती असेल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन 1 धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. फुलटॉस चेंडू, गॅप शोधलेली आहे. लॉंग ऑनचं क्षेत्र मोकळं आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. जयेश ठाकूर आता मात्र आपल्या बॅटने सुद्धा जलवे दाखवत आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, धारदार घातक अशी गोलंदाजी केली होती आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आपलं जलवे दाखवत असताना लगावलेला आहे चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 19. आवश्यकता आहे 18 चेंडूंमागे 22 धावसंख्येची. समीकरण जवळ आलेलं आहे परंतु काहीही सांगू शकत नाहीत. एकोणीस धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. 18 चेंडूंमागे 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. अशा स्थितीमध्ये आता मात्र स्वतः कर्णधार घेतील गोलंदाजीची जबाबदारी घेतील स्वप्नील शिंदे. महेश मागील षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. बराच काळ क्रिकेट पासून दूर होते परंतु आपल्या हेमंत स्मृती मंडळासाठी, आपल्या घरच्या मंडळासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन द स्ट्राइक सामोरे जातील स्वप्नील शिंदे यांच्या गोलंदाजीला. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा फेरबदल, क्षेत्ररक्षणामध्ये बरीचशी योजना वेगवेगळ्या क्षेत्ररक्षकांची वेगवेगळ्या जागेवर आपण पाहतात. एकीकडे आहेत
डीपमध्ये वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेने तेजस जातील, त्यानंतर डीपमध्ये काहू कॉर्नरच्या दिशेने प्रेषित म्हात्रे आपल्याला दिसतील, एक लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि आता एक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने 38 सर्कल बाहेर सीमारेषे लगत क्षेत्ररक्षकांची व्यूवर रचना. तर त्यानंतर एक पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन आणि एक स्क्वेअर लेग. परंतु या गोलंदाजीने क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करावी असं काहीसं चित्र दिसत नाही आहे. अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला, वाईट बॉल आणि 1 बाउन्सची ताकीद सुद्धा देण्यात आली स्वप्नील शिंदे यांना. इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम आहे आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. फक्त 2 बाउन्सर्स अलाउड असतील एका षटकामध्ये. त्या 2 बाउन्सर्समधून एक षटक मात्र एक बाउन्सर हाताळला आपल्या षटकामध्ये. एक धाव मिळाली एका धावेने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 वर. हळूवार गतीने जरी धावसंख्या आल्या तरी सुद्धा एका दुसऱ्यामध्ये चौकार षटकार आला. 22 धावसंख्या धावफलकावर लागल्या, माफ करा. स्वप्नील शिंदे चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू, जयेश ठाकूर यांच्या समोर केलेली गोलंदाजी. आता मात्र फक्त सोडून दिला. चुकी होती गोलंदाजांची, चुकी होती त्या दिशेमध्ये, चुकी होती लाईन मध्ये आणि ती ओळखली फलंदाजाने, फक्त सोडून दिला तो चेंडू. वारंवार गफलत, वारंवार गफलत. पहिल्या डावामध्ये सुद्धा गफलत पाहिली होती आणि या डावामध्ये सुद्धा आपल्याला गफलत पाहायला मिळते. एक धाव, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र संधी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? लखलखत्या उन्हामध्ये, कडकडत्या उन्हामध्ये, जिथे फक्त इथे सावलीमध्ये बसून सुद्धा गरमी जाणवत आहे, तिथे या खेळाडूंचा खेळ चाललेला आपल्याला दिसत आहे. खेळामध्ये कोणतीही कमतरता नाही, प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता जाणवत नाही आपल्याला खेळाडूंकडून. कारण स्पर्धा महत्त्वाची आहे आणि या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये त्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याची संधी सर्व खेळाडूंकडे आहे. ती संधी वर्षातून एकदा आलेली असताना जुगारायची नाही. आपलेच खेळाडू आहेत परंतु विभागलेले आहेत. डिवायडेड बाय टीम्स, युनायटेड बाय वन नेम. हेमंत स्मृती मित्र मंडळ, हेमंत स्मृती मित्र मंडळ आयोजित हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 आपण पाहतात. अरान इंडियन्स विरुद्ध सॅटर्डे नाईट्स असा हा सामना. 26 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमागे 15 धावसंख्येची. 12 चेंडू 15 धावसंख्या. मैदानामध्ये चालू आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती.
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना, सर्व अतिथी मान्यवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राचं कौतुक सर्वांना माहीत आहे. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मण्याचं, या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं कार्य करण्याचं इथे संधी आपल्याला लाभलेली आहे. आवश्यकता आहे आता मात्र मैदानामध्ये 15 धावसंख्येची 12 चेंडूंमागे. कोणत्या गोलंदाजांवर ही जबाबदारी सोपवली जाईल? तर गोलंदाज असतील सिद्धेश, फलंदाज असतील जयेश ठाकूर, तर दुसरीकडे असतील महेश. 12 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. सामना पुन्हा एकदा जवळ जाऊ शकतो. सामना पुन्हा एकदा टाईट होऊ शकतो. सर्वच सामने आपण लो स्कोरिंग पाहिलेले आहेत. सर्वच सामने एकदम जवळचे पाहिलेले आहेत. 12 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षकांची जर आपण व्यूहरचना पाहिली तर एक वाईडिश स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसून येतील. त्यानंतर एक कव्हर पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन आणि एक स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक आपल्या 38 सर्कल मध्ये दिसतात. 12 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू पंच केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो झेल उडाला होता. झेल काही पकडता आला नाही, परंतु चेंडू जरूर अडवला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु जिथे झेल घेण्याची आवश्यकता होती, संधी उपलब्ध झाली होती, झेल सोडण्यात आला. आता काय होईल सामन्यामध्ये? कारण आवश्यकता असेल येणाऱ्या 11 चेंडूंमागे 13 धावसंख्येची. 11 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. जर झेल प्राप्त केला असता तर एक सेट फलंदाज मात्र माघारी परतले असते. एका चांगल्या फलंदाजाला माघारी पाठवलं असतं, 2 धावसंख्या वाचवल्या असत्या, परंतु झालं ते झालं. आता पाहूया 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज जयेश ठाकूर तर गोलंदाज सिद्धेश. चांगला फटका पंच केलेला आहे. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल, तिथे एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकदा मिळाली. हा सामना फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तरच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र इथे ठेवू शकतात, अथवा आपलं आव्हान संपुष्टात येईल. आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर आपण प्रेडिक्शन पाहिलं, जर सामन्याचा पोल पाहिला तर तो लागेल सॅटर्डे नाईट संघाच्या बाजूने, कारण अशा पद्धतीने अजून एक खराब गोलंदाजी. वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, तर चेक केलं जाईल. प्रेक्षक लाईव्ह संघाच्या माध्यमातून, प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण टीमच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण यूट्यूबवर लाईव्ह पाहतात. तर हा वाईट बॉलच आहे. पंचांचा निर्णय कायम राहील. रिव्ह्यू आपण गमावलेला आहे याची नोंद घ्यावी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. दहा चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. जोरदार बॅट आपटत होते, परंतु ज्या संपर्काची अपेक्षा, ज्या संपर्काची आवश्यकता होती फलंदाजांना, तो संपर्क काही मिळाला नाही. स्क्वेअर लेगचं क्षेत्र पूर्णपणे टार्गेट करण्याच्या दिशेमध्ये दिसत आहेत, कारण एक षटकार लगावला होता मिड विकेटच्या दिशेने, त्यानंतर आता पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसला होता. ताकदीचे फलंदाज असले तर नक्कीच आपल्याला त्या दिशेमध्ये चांगले फटके पाहायला मिळत असतात, परंतु गोलंदाज मात्र इथे काहीशी खराब कामगिरी करत आहेत. अतिरिक्त धावसंख्या वारंवार खर्च केली जात आहे गोलंदाजांच्या माध्यमातून, जे संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवू शकतात अशी काहीशी कामगिरी केली जात आहे. पाहूया पुढील चेंडू.
ह्या चेंडूवर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व, चांगला निर्धाव चेंडू. लाईन तीच होती परंतु यावेळेस वळण काहीसं आतमधलं होतं, वळणाने बीट केलं फलंदाजांना. वाईट चेंडूच्या नादात मात्र तो चेंडू फक्त पाहत राहिले, तो चेंडू सोडून दिला आणि अशा पद्धतीने निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. आता आवश्यकता असेल 8 चेंडूंमागे 10 धावसंख्येची. 8 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. मागील सामन्यामध्ये अरान इंडियन संघाचे आपण पाहिलं होतं 8 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा 6 चेंडूंमागे 7 धावसंख्येची आवश्यकता होती तेव्हा लतिकेश पाटील यांनी ते षटक हाताळलं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत जो सामना गेला होता. चला सामन्याला सुरुवात करावी. खेळाडूंना विनंती असेल आपण वेळ वाया घालवू नये. आठ चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. अरान इंडियन्स विरुद्ध सॅटर्डे नाईट्स. पुन्हा एकदा चांगला चेंडू, उसळी पहा. गोलंदाजांनी जसा गोलंदाजीवर वेग प्राप्त केला तसाच मात्र इथे उसळी सुद्धा प्राप्त केली आणि त्या उसळीने बीट केलं, त्या एक्स्ट्रा बाउन्सने बीट केलं पूर्णपणे फलंदाजांना. जसजसे निर्धाव चेंडू येत आहेत, जसजशी निर्धाव चेंडूंची समाप्ती होत आहे तसतसा समीकरणामध्ये बदल होऊन त्या विजयाच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे अरान इंडियन संघाची. अजून एक चांगला चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस चेंडू क्रमांक लागोपाठचा 4था निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने केली जात आहे या षटकाची समाप्ती. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमागे 10 धावसंख्येची. 10 धावसंख्येची आवश्यकता 6 चेंडूंमागे. अजूनही सॅटर्डे नाईट संघाकडे ती फलंदाजीची फायर पॉवर उपलब्ध आहे कारण सचिन आठवले अजूनही पॅव्हिलियन मध्ये आहेत, अजूनपर्यंत फलंदाजीसाठी आले नाहीत, क्रीजवर आलेले नाहीत. परंतु आता काय होईल 6 चेंडूंमागे? 6 चेंडूंमागे कोणत्या संघाच्या बाजूने हा निकाल लागेल? जय ठाकूर असतील, महेश असतील असे 2 फलंदाजी मार्कवर स्थित आहेत. आवश्यकता आहे ती म्हणजे 6 चेंडूंमागे 10 धावसंख्येची. मागील षटक हाताळला सिद्धेश यांनी चांगली गोलंदाजी केली. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव हाताळत असताना चांगली अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीवर मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट फूटवर नेऊन ठेवलेलं आहे आणि आता फ्रंट फूटवर आलेल्या असताना मात्र काहीशे वरचढ ठरलेले असताना, काहीसं या सामन्यामध्ये पारड जड झालेलं असताना कोणत्या गोलंदाजावर तर प्रेषित मात्रे ह्या गोलंदाजांनी सुद्धा चांगलं प्रभावित केलं होतं मागील सामन्यामध्ये. संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा एक चांगला हातभार सर्वच खेळाडूंचा लाभलेला आहे आणि स्पर्धा सफलतापूर्वक पूर्ण होण्यामध्ये या खेळाडूंचा सुद्धा चांगला हातभार लागलेला आहे. पुढे सरसावून इथे मात्र उडवलेला आहे फटका जय ठाकूर यांच्या बॅट मधून, परंतु तिथे उंच अशा कदकाठीचे स्वप्नील शिंदे कर्णधार आयकॉन खेळाडू येतील वाडिश लॉंगॉनच्या दिशेने झेल प्राप्त करत जय ठाकूर यांना माघारी परतावत सामन्यामध्ये रंगत आणत पाठवतील माघारी जय ठाकूर यांना. बघा खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना सहकार्य करत आहे, वातावरण पूर्णपणे गोलंदाजांना सहकार्य करत आहे कारण फुलटॉस चेंडू होता, फ्रंट फूटवर गेले होते, पायांचा वापर केला होता, उंच उडाला होता परंतु लांबी काही गाठू शकला नाही तो चेंडू आणि विसावला सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. फक्त लॉफ्टेड हिट मारणं तिथं सोपं नसतं परंतु त्या हिट मध्ये ती पॉवर सुद्धा असणं महत्वाचं असतं. जी पॉवर आपण पहिल्या सामन्यामध्ये धीरज पाटील यांच्या बॅट मधून पाहिली होती, स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला एक चांगल्या समाधानी टोटल पर्यंत नेऊन ठेवलं होतं. परंतु आता अजूनपर्यंत जर सामने पाहिले तर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व. आव्हान कठीण आहे कारण येणाऱ्या 5 चेंडूंमागे आवश्यकता आहे 10 धावसंख्येची, 200चा स्ट्राइक रेट. प्रेषित आल्यानंतर पहिल्या चेंडूवर नो बॉल साठी इथे पंच आपला इशारा द्यायचा आहे. पंचांचा इशारा वनडी आहे आणि इथे रिव्ह्यू घेतला जाईल नो बॉल साठी.
फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू डीप होत होता कारण नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्यामध्ये आपले प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनलचे सर्व टीम आपल्याला मिळत आहे. त्यानंतर मात्र इथे खराब चेंडू, वाईट बॉल. 4 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता, 4 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. प्रेषित मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. सचिन आटोळे यांनी उंचावर जरूर लगावलेला आहे परंतु संपर्क तेवढा चांगला नाही. चेंडू जाईल झाडांच्या आड आणि तिथून जाईल सरळ दिशेने. स्वप्नील शिंदे येतील. 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या जात आहेत. जरूर चखवलं होतं गोलंदाजांनी फलंदाजांना परंतु मैदानामध्ये ज्या पद्धतीने ऑब्स्टॅकल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ऑब्स्टॅकल्सला अनुसरून चाललेला खेळ आहे आणि कोणत्याही खेळाडूंनी या ऑब्स्टॅकल्सवर कोणताही आक्षेप न घ्यावा असं विनंती असेल. आता आवश्यकता असेल 3 चेंडू 6 धावसंख्येची. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडूला योग्य दिशा दाखवली. खराब चेंडूला षटकाराच्या दिशेने परावर्तित करून विजय प्राप्त करून या हेमंत प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं आव्हान कायम ठेवलेलं आहे. सॅटर्डे नाईट संघाने सचिन आटोळे अप्रतिम असा षटकार स्वर्लेगच्या दिशेने आणि या षटकाराने विजय प्राप्त केला. आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवलं. चांगली फलंदाजी. तर या सामन्यातील सामनावीर ठरत आहे ज्या खेळाडूने पूर्णपणे ऑलराऊंड खेळ करत असताना अतिशय चांगली अशी कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली, फलंदाजीमध्ये सुद्धा सलामीला आल्यानंतर एक एंड धरून ठेवला होता. जय ठाकूर ठरत आहे त्या सामन्यातील सामनावीर. तरी